नाशिक महाराष्ट्रातली कुंभनगरी। सध्या नाशकात युद्धपातळीवर कुंभमेळ्याचं काम सुरू आहे। त्यासाठी गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे। मात्र कुंभमेळ्याच्या कामामध्ये मग्न झालेल्या सरकारकडे आणि प्रशासनाकडे नाशकातल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे बघायला वेळ नाहीये का, असा सवाल आता सगळेच विचारत आहेत। कारण 5 महिन्यामध्ये 5 नाशिककरांना खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागलाय। कॅबिनेटमध्ये नाशकातले एवढे मंत्री असून नाशिकची ही अवस्था का आणि कुणामुळे, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बघूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक खड्ड्यात गेल्यावरती लोकांचे मृत्यू होत असताना हे मंत्री महोदय गेले कुठे? एक रील काढायचा 30 सेकंदचा, एक खड्डा दाखवायचा, बुजवायचा, हे रील स्टार होण्यापेक्षा तुम्ही खरोखर खड्डे मुक्त करा, तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन असतील। नाशिकला 5 मंत्री सातत्याने येतात, 5ही मंत्र्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। 5 लोकांच्या जो काही मृत्यू झालाय त्या 5 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी या 5 मंत्र्यांनी घेतली पाहिजे। उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील, झिरवळ असतील, भुजबळ असतील, या सगळ्या लोकांनी या 5 मृत्यूची जबाबदारी घेतली पाहिजे। नाशिकचा विकास आहे का भकास आहे, ह्या 5 मंत्र्यांना आम्हाला विचारायचं आहे। त्यांचं ते मिशन टायगर काय असतं ना, नुसतं मिशन टायगरचं पुढे निघलं ना तर सगळे ठाण माणूस असतात या नाशिकमध्ये। आता आम्हाला टायगर आणावं लागतील का काय माहिती आता कुठले गेले। महानगरपालिकेचे आयुक्त या कॉन्ट्रॅक्टरला कुठं मॅनेज आहे का, असं कुठेतरी वाटायला लागलं आहे। माझी तर एक ह्या माध्यमातून एक आयुक्तांना एक निवेदन राहील किंवा विनंती राहील का खरोखर त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहे कॉन्ट्रॅक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे। खड्ड्यांमुळे 5 महिन्यात 5 जणांचा जीव गेल्यानंतर नाशिककरांच्या संयमाचा बांध फुटलाय। म्हणूनच नाशिक जिल्ह्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या 5 मंत्र्यांना आता जनतेने जाब विचारायला सुरुवात केली आहे। त्या 5 मंत्र्यांपैकी एक महत्वाचा चेहरा म्हणजे छगन भुजबळ। नाशकातल्या खड्ड्यांसाठी कुंभमेळ्याच्या कामांना जबाबदार ठरवताना भुजबळांनी थेट गिरीश महाजनांना जाब विचारलाय। गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे मरता कामा नयेत, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। नाशिकला वाऱ्यावर सोडलंय का असा संतप्त सवाल विचारणाऱ्या भुजबळांचा नेमका रोग कोणाकडे आहे हे नाशिककरांना वेगळ्याने सांगण्याची गरज नाहीये। शहर के वाऱ्यावर सोडले का? माझं या सगळ्या लोकांना सांगणं आहे, ताबडतोब कारवाई करा। अर्थात या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार, पण याला जबाबदार असणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। जरा पाऊस उघडला की ते खड्डे भरले पाहिजे। ठीक आहे, परत होईल खड्डा, होऊ द्या, परत भरा। माणसं भरण्यापेक्षा डबल टेबल काम झालं तर काय हरकत नाही। नाशिक महापालिकेची खरडपट्टी काढताना भुजबळांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या गिरीश महाजनांना लक्ष केलं। महानगरपालिकेला मला सांगायचं, मी मुंबई महानगरपालिकेत होतो आणि 2 वेळा महापौर होतो। कोणी कुंभमेळा असेल नाही, काही असेल नाही, काही असेल, पण शेवटी जे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही महानगरपालिकेवरच आहे। ती रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची असेल, या सगळ्यांची जबाबदारी। त्यांना वाटत असेल की हे कुंभमेळ्याचं काम आहे, त्यांनी त्यांना बोलवून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे माझं काम नाही त्याचं काम आहे, असं म्हणून चालायचं नाही। जबाबदारी घ्यावीच लागेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना। नाशिकमधल्या खड्ड्यांसाठी आणि त्या खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी छगन भुजबळांनी गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्तांना जवळजवळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। आता गिरीश महाजन नाशकातल्या खड्ड्यांची आणि त्या खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारणार का? बरोबर आहे, जबाबदारी माझीच आहे। मी कुंभमेळा मंत्री आहे आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये झाली होती का?
आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो. भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण होतील. लोक 6 महिने 7-8 महिने वर्षभराने कुंभ आहे, पण तोपर्यंत ते सगळी कामं पूर्ण होतील आणि मग मात्र नाशिककर म्हणतील की आमच्या शहरासारखं दुसरं शहर कुठलंही नाहीये. ही सुद्धा निश्चित लोक कौतुक करतील असाही शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. निलेश कोतकर, नाशकातल्या खड्ड्यांनी ज्या 5 जणांचा जीव घेतला त्यापैकी एक. कोतकर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी गिरीश महाजन नाशिकच्या महापौरांसह पोहोचले. यावेळी निलेश यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. नाशिकच्या पंचवटी भागात खड्ड्यांमुळे 2 मृत्यू झाले. तिथले कार्यकारी अभियंता आहेत प्रशांत पगार, तर उपअभियंता आहेत नितीन राजपूत. नवीन नाशिक परिसरात खड्ड्यांचा दोघांनी जीव घेतलाय. तिथले कार्यकारी अभियंता आहेत रवींद्र पाटील, तर उपअभियंता आहेत हेमराज नांदुर्डीकर. सातपूर भागात खड्ड्यामुळे एकाला जीव गमवावा लागलाय. नवनीत भामरे हे तिकडे कार्यकारी अभियंता आहेत आणि भरत ठाकरे उपअभियंता आहेत. जवळपास 5 मृत्यू झालेत. 200-250 लोक दवाखान्यांमध्ये वेगवेगळ्या ॲक्सिडेंटमुळे ॲडमिट झालेले आहेत. तर पुढे परत घटना घडू नये यासाठी आपण सर्वांनी मिळून काळजी घ्यावी ही मी त्यांना एक विनंती करतो आणि सूचना पण करतो. 5 नाशिककरांचा जीव गेल्यानंतर गिरीश महाजनांना अखेर खड्ड्यांसंदर्भात बैठक घेण्यासाठी सवड मिळाली. दुसरीकडे मनसेने नाशिक महापालिकेमध्ये खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्तेतली भागीदार असलेली शिवसेना देखील नाशकातल्या खड्ड्यांवरून आता जाब विचारू लागली. माझा अनुभव तर असा सांगतोय की शासनाने जी कुंभमेळ्याच्या नावाखाली लूट माजवली आहे, कॉन्ट्रॅक्टरांना पोचत आहे, टक्केवारीसाठी कामं होत आहेत, त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होत नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षभेद जो बजेटमध्ये धरला गेला की ह्या पक्षाला अमुक अमाऊंट, त्या पक्षाला अमुक अमाऊंट, मेलेल्यांच्या बाबतीत, मरण पावलेल्यांच्या बाबतीत सुद्धा असंच केलं गेलंय. एकाही भूमिका शासनाची जशी ठरते तशी भूमिका महापालिकेची नाहीये. कोणाला 5 लाख देतात, कोणाला 7 देतात, कोणाला 10 लाख देतात. तुम्ही तिथे वर्गीकरण करू राहिले का? मरण पावलेल्या लोकांमध्ये वर्गीकरण करताय तुम्ही. खूप वाईट वाटतं, कारण कुंभमेळा जरी असेल परंतु एक नागरिकांचा बळी घेऊन जर कुंभमेळा होत असेल तर असा कुंभमेळा काय कामाचा आणि कशासाठी पाहिजे हा कुंभमेळा? 5 जणांचा जीव गेल्यानंतर तरी नाशिक महापालिकेला जाग आली आहे का? आता तरी नाशिकच्या रस्त्यावरचे खड्डे बुजणार आहेत का? अमुक कामं कुंभमेळ्याची आणि तमुक कामं नाशिक महापालिकेची अशी टोलवाटोलवी थांबणार का? या प्रश्नांची उत्तरं नाशिकशी संबंधित 5 मंत्र्यांना, महापौरांना, आयुक्तांना आणि संबंधित यंत्रणांना आता कृतीतनं द्यावी लागणार आहे. नाहीतर हे राजकीय पाप नाशकातल्या कुंभमेळ्यात कितीही डुबक्या मारून धुतलं तरी जाणार नाही. मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.